नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 48,170 ते 1,20,940 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघेही ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बँक ऑफ इंडिया मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जे आहेत 27/3/2024 पासून सुरू झालेले आहेत आणि 10 एप्रिल 2024 पर्यंत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे क्रेडिट ऑफिसर्स या पदासाठी निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 25 वॅकन्सीज आहे। वयमर्यादा तुम्हाला 23 ते 35 वर्षाच्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 1 फेब्रुवारी 2024ला वय तुमचं जे आहे या ठिकाणी काउंट केलं जाईल। या ठिकाणी वॅकन्सी जे आहेत SC साठी 3, ST साठी 1, OBC साठी 6, EW साठी 2, जनरलसाठी 13 अशा एकूण 25 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे चीफ मॅनेजर इकॉनॉमिक्ससाठी 1 वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। 28 ते 45 वर्षाची वयमर्यादा आहे। चीफ मॅनेजर IT डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी 2 वॅकन्सीज आहे। 28 ते 40 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर चीफ मॅनेजर IT क्लाउड ऑपरेशनसाठी या ठिकाणी एकूण 1 वॅकन्सी आहे। 28 ते 40 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। चीफ मॅनेजर IT नेटवर्कसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। चीफ मॅनेजर IT सिस्टमसाठी देखील 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। चीफ मॅनेजर IT इन्फ्रासाठी देखील या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। या सर्व पदांसाठी या ठिकाणी 28 ते 40 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर चीफ मॅनेजर इन्फो सिक्युरिटीसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर चीफ मॅनेजर मार्केटिंग चीफ वेल्थ मॅनेजरसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। 32 ते 40 वर्षाची वयमर्यादा या पदासाठी तुम्हाला आहे। त्यानंतर लॉ ऑफिसर या पदासाठी एकूण 31 वॅकन्सी आहे। डाटा सायंटिस्टसाठी 2 वॅकन्सी आहे। ML ऑप्स फुल स्टॉक डेव्हलपरसाठी 2 वॅकन्सी आहे। डाटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरसाठी 2 वॅकन्सीज आहे। डाटा क्वालिटी डेव्हलपरसाठी 2 वॅकन्सी आहे। डाटा गव्हर्नन्स एक्सपर्टसाठी 2 वॅकन्सी आहे। प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्टसाठी देखील 2 वॅकन्सी या ठिकाणी आहे। त्यानंतर लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटरसाठी 2 वॅकन्सी आहे। ओरॅकल एक्स्ट्रा डाटा ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। सिनियर मॅनेजर IT साठी 4 वॅकन्सी आहे। सिनियर मॅनेजर IT डाटा ॲनालिसिससाठी या ठिकाणी 4 वॅकन्सीज आहे। सिनियर मॅनेजर IT डाटाबेससाठी 3 वॅकन्सी आहे। सिनियर मॅनेजर IT क्लाउड ऑपरेशनसाठी 2 वॅकन्सी आहे। सिनियर मॅनेजर IT नेटवर्क सिक्युरिटी ऑपरेशनसाठी 3 वॅकन्सी आहे। सिनियर मॅनेजर IT सिस्टम विंडोजसाठी किंवा सोलरसाठी या ठिकाणी 4 वॅकन्सीज आहे। सिनियर मॅनेजर IT इन्फ्रासाठी 2 वॅकन्सी आहे। सिनियर मॅनेजर एंड पॉईंट सिक्युरिटी मॅनेजर फॉर IT टूल मॅनेजमेंटसाठी 1 वॅकन्सी आहे। सिनियर मॅनेजर IT सिक्युरिटी ॲनालिसिससाठी 4 वॅकन्सी आहे। सिनियर मॅनेजर IT GRC रिस्क आणि कंट्रोलसाठी या ठिकाणी 1 वॅकन्सी आहे। सिनियर मॅनेजर IT फिनटेकसाठी या ठिकाणी 5 वॅकन्सी आहे। सिनियर मॅनेजर IT स्टॅटिस्टिशियनसाठी 2 वॅकन्सी आहे। टोटल अशा 82 वॅकन्सीज एकूण या ठिकाणी आहे। त्यानंतर लॉ ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी एकूण 25 वॅकन्सी आहे। 25 ते 32 वर्षाची वयमर्यादा आहे। इकॉनॉमिक्ससाठी 1 वॅकन्सी आहे। 21 ते 35 वर्षाची वयमर्यादा आहे। टेक्निकल ॲनालिसिससाठी 1 वॅकन्सी आहे। 21 ते 35 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। पे स्केल जे आहे या ठिकाणी मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल सेकंडसाठी या ठिकाणी 48,170 ते 93,960 रुपयाच्या दरम्यान तुमचं असणार आहे। त्यानंतर मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल 3 साठी या ठिकाणी तुम्हाला 63,840 ते 1,05,280 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी असेल। त्यानंतर सिनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 4 साठी या ठिकाणी तुम्हाला 76,010 ते 1,20,940 रुपयाच्या दरम्यान वेतन जे आहे या ठिकाणी दिलं जाईल। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील दिलं जाईल। SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं, PWD साठी या ठिकाणी 10 वर्षापर्यंतचं, त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन आणि इतर जे कॅन्डिडेट असतील त्यांना देखील या ठिकाणी वयामध्ये सवलत जी आहे दिली जाईल। या ठिकाणी तुमचं सिलेक्शन जे आहे ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्या संदर्भातील सिलेबस आपण जाहिरातीमध्ये बघू शकता। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। 10 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता।
ॲप्लिकेशन फीज जी आहे या ठिकाणी तुम्हाला SC/ST PWD कॅन्डिडेटसाठी 175 रुपये असणार आहे आणि इतर कॅन्डिडेट जे असतील त्यांना या ठिकाणी 850 रुपये फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी करावं लागेल. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी अर्ज करण्याअगोदर सर्व जाहिरात व्यवस्थित वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.